हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे. मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण नावडीची भाजी आवडीची कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. म्हणजे फ्लॉवरची भाजी आज आपण हिरव्या मिरचीमध्ये कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. शक्यतो फ्लॉवर कोणाला आवडत नाही, म्हणून आज आपण इथे लाल मिरची पावडरचा वापर न करता हिरव्या मिरचीमध्ये फ्लॉवर कसा करायचा ते आज आपण इथे पाहणार आहोत. तर पहा, इथे मी जवळजवळ अर्धा किलो फ्लॉवर्स घेतलेला आहे. आता आपल्याला फ्लॉवर हा स्वच्छ पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्लॉवरमध्ये हिरव्या कलरच्या छोट्या छोट्या आळ्या असतात, त्या आपल्याला व्यवस्थित दिसत नाही. म्हणून आता आपण फ्लॉवर 5 ते 10 मिनटं पाण्यामध्ये घालून ठेवणार आहोत. म्हणजे कसं, फ्लॉवरमधल्या ज्या आळ्या आहेत त्या मरून पाण्यावरती तरंगतील. म्हणून आपण इथे फ्लॉवर 5 ते 10 मिनटं पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहोत. असं पाण्यामध्ये घालून ठेवल्यामुळे फ्लॉवरमधली माती धूळ सगळी निघून जाते. तर पहा, इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण फ्लॉवरचे मोठे मोठे तुकडे करून घेऊन आपण ते पाण्यामध्ये घालणार आहोत. फ्लॉवर पाण्यामध्ये घालून झाल्यानंतर आपण त्याचे तुकडे करताना त्याच्यामध्ये आळी तर नाही ना हे चेक करून घेणार आहोत. आता आपण फ्लॉवरच्या वरती जे थोडे थोडे काळे डाग आहेत ते सुरीच्या सहाय्याने काढून घेऊ. अशा प्रकारे आपल्या इथे सर्व फ्लॉवर धुवून झालेला आहे. आता आपण तो एका जाळीच्या भांड्यामध्ये काढून पाणी निथळायला ठेवू. तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये असे आपल्याला मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आता आपण सर्व फ्लॉवरचं देठ काढून घेऊन प्रथम त्याला उभा चिरून आणि मग त्यानंतर छोटे छोटे आडवे काप देऊन सर्व फ्लॉवर आपण कापून घेणार आहोत. इथे आपल्याला फ्लॉवर जास्त मोठा ठेवायचा नाही, खूप असा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. जर आपण फ्लॉवरचे काप मोठे मोठे ठेवले तर त्याच्यामध्ये मसाल्याची चव उतरत नाही, सर्व फ्लॉवर असं पांचट लागतं. म्हणून आता आपण इथे छोटे छोटे काप करून घेऊन फ्लॉवरची भाजी आज तयार करून घेणार आहोत. फ्लॉवरच्या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे फ्लॉवरची भाजी खाल्ल्यामुळे मूळव्याधाच्या पेशंटला त्रास होत नाही आणि त्याचबरोबर पचनशक्तीसुद्धा सुधारते. अशा प्रकारे आपण सर्व पालेभाज्या फळभाज्या खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा आपली वाढते. आणि सध्या उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामध्ये सुद्धा ही भाजी आपण खाऊ शकतो, कारण ही भाजी शरीरासाठी थंडगार असते. फक्त ज्या पेशंटला युरिन स्टोनचा त्रास आहे त्यांनी ही भाजी खाऊ नये. ही भाजी खाल्ल्यामुळे त्यांना थोडं जास्त त्रास होईल. अशा प्रकारे आपण व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने सर्व फ्लॉवर बारीक चिरून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे किती बारीक चिरून फ्लॉवर घेतलेला आहे. अशा प्रकारे फ्लॉवर आपण बारीक चिरून घेतल्यामुळे त्याची टेस्टसुद्धा छान लागते. चला तर मग आता फ्लॉवर सर्व आपला कापून झालेला आहे. आता आपण फोडणीची तयारी करू. तर फोडणीसाठी आपल्याला 1 मीडियम आकाराचा कांदा, त्याचबरोबर 2 मीडियम आकाराचे टोमॅटो आणि 5 हिरव्या मिरच्यांचा आपण इथे वापर करणार आहोत. त्याचबरोबर थोडं कढीपत्ता आणि कोथिंबीरसुद्धा इथे वापरणार आहोत. आता आपण कांदा इथे बारीक चिरून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण इथे कांदा एकदम बारीक चिरून घेणार आहोत. आता कांदा चिरून झाल्यानंतर आता आपण टोमॅटो चिरून घेणार आहोत. टोमॅटोची देठाकडची बाजू कट करून घेऊन आपण टोमॅटोसुद्धा अशा पद्धतीने बारीक चिरून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित चिरून झाल्यानंतर आपण हिरवी मिरची कट करून घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हिरवी मिरची अशी उभी कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण सर्व हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेणार आहोत. हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो सर्व व्यवस्थित चिरून झाले. आता आपण फोडणीची तयारी करू. तर त्यासाठी आपण इथे गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये आता 2 पळी तेल घालणार आहोत. तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये प्रथम कांदा घालून घेणार आहोत. त्यानंतरनं बारीक चिरलेला टोमॅटो आणि त्याचबरोबर हिरव्या मिरच्यासुद्धा आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. आता आपण 7 ते 8 कढीपत्त्याची पानं फोडणीमध्ये घालून घेऊ. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम फास्ट ठेवून आपल्याला इथे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झाले. आता आपण त्याच्यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत. प्रथम आपल्याला इथे अर्धा चमच हळद घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमच धना पावडर घालायची आहे. त्याचबरोबर थोडं चिमूटभर हिंग वापरला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे.
म्हणजे अर्धा चमच मीठ घातलेलं आहे. आता हे कोरडे मसाले स्लो गॅसवर व्यवस्थित फ्राय करून घेऊ. व्यवस्थित मसाले फ्राय झाल्यानंतर कट करून घेतलेला फ्लॉवर आपण आता कढईमध्ये घालणार आहोत. आता आपण इथे फ्लॉवर आणि कोरडे मसाले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आणि मग कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटासाठी फ्लॉवर शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण कढईवरचं झाकण काढून घेऊन थोडी भाजी हलवून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे फ्लॉवरचा कलरसुद्धा चेंज झाला आहे. 50% फ्लॉवर इथं शिजलेला आहे. आता भाजी थोडी हलवून झाल्यानंतर परत आपण स्लो गॅसवरच कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटासाठी फ्लॉवर शिजवून घेऊ. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून घेऊ आणि आता परत आपण भाजी थोडी हलवून घेऊ. आता आपण इथे फ्लॉवर व्यवस्थित शिजला आहे की नाही ते चेक करू. तर पाहू शकता तुम्ही इथे 8 ते 10 मिनिटांमध्ये फ्लॉवर किती व्यवस्थित शिजलेला आहे की नाही. झटकन आणि पटकन होणारी रेसिपी. फक्त वाफ देऊन आपण इथे 8 ते 10 मिनिटांमध्ये किती छान मस्त फ्लॉवर शिजवून घेतला आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेऊ. आता आपण कोथिंबीर आणि फ्लॉवरची भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे आपण स्लो गॅसवर अर्धा मिनिटासाठी कोथिंबीर आणि फ्लॉवरची भाजी फ्राय करून घेणार आहोत. अर्धा मिनिट झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊ. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर पाहू शकता तुम्ही इथे भाजीला सुद्धा किती छान मस्त कलर आले. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या पद्धतीने भाजी करून पहा आणि कशी झाली ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. तर पहा इथे आपल्याला इथे जास्त फ्लॉवर मोठा न चिरता बारीक बारीक चिरून घेऊन अशा पद्धतीने भाजी केल्यामुळे लहान मुलंसुद्धा भाजी आवडीने खातात. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.